दुकान में काम करने वाले युवक को 15 करोड़ की आय का नोटिस। दिवाकर के नाम पर शिवाजी ट्रेडिंग नाम की एक कंपनी। डोमिनोज में काम करने वाले एक साधारण युवक को आयकर विभाग ने पूरे 15 करोड़ 48 लाख रुपए जमा करने की नोटिस भेज दी है, जिससे इलाके में हड़कंप मच गया है। चंद्रपुर जिले के गोंड पिंपरी तहसील के धाबा गांव के निवासी दिवाकर कुकुड़कर के शैक्षणिक दस्तावेज करीब 5 साल पहले खो गए थे, जिसकी उसने पुलिस में शिकायत भी दर्ज करवाई थी। इसके बाद वह गुजरात के भावनगर में नौकरी की तलाश में गया, जहां उसे KFC, पिज़्ज़ा हट जैसे शोरूम्स में काम मिला। बाद में वह पिछले साल यवतमाल आया और डोमिनोज की एक शाखा में काम करने लगा। सब कुछ सामान्य चल रहा था, लेकिन मार्च माह में उसे आयकर विभाग की एक नोटिस मिली। शुरुआत में उसे कुछ समझ नहीं आया, लेकिन जब जानकारों से जानकारी ली तो उसके पैरों तले जमीन खिसक गई। उसने आयकर विभाग में जाकर अपनी वास्तविक स्थिति बताई, लेकिन वहां से कोई संतोषजनक उत्तर नहीं मिला। दिवाकर के नाम पर शिवाजी ट्रेडिंग नाम की एक कंपनी दर्शाई गई है और उस पर GST पंजीकरण भी किया गया है। यह जानकारी मिलने पर चकित हुए दिवाकर ने पुलिस अधीक्षक से मिलकर एक निवेदन सौंपा है। अब देखना यह है कि इस मामले में आयकर विभाग क्या रुख अपनाता है और आगे क्या कार्रवाई होती है। इस पर सभी की नजरें टिकी हुई हैं। माझं नाव दिवाकर रमेश कुकुडकर आहे। मी धाबा गावचा रहिवासी आहे। धाबा गाव गोंडपिंपरी तालुका आणि चंद्रपूर डिस्ट्रिक्ट। 2014 मध्ये माझे डॉक्युमेंट्स हरवले होते। नवजीवन एक्सप्रेस मी प्रवास करत होतो बल्लारशामध्ये। तर 2:30 वाजता मी तिथे थांबलो। माझे तिथे सामान सगळे हरवले आणि माझे सगळे डॉक्युमेंट, माझे कपडे, माझे पैसे हरवले तिथे। त्यानंतर मला माहित झालं की 2022-23 मध्ये मला एक नोटीस आलं होतं की माझ्या नावाने कोणतेही 18-19 मध्ये माझ्या नावाने शिवाजी ट्रेडिंग नावाची कोणतरी कंपनी बनवली आणि माझ्या नावाने 1 करोड 29 लाखाची GST अमाउंट आयकर विभागाने मला कॉल केला होता। तर ते माझ्या घरी आले होते की त्यांनी म्हटलं की तुझ्या नावावरची 1 करोड 29 लाखाची शिवाजी ट्रेडिंग नावाची कंपनी तुला ओपन केली आणि तुझ्या नावावर 1 करोड 29 लाखाची रुपयाची GST अमाउंट पे करायची आहे। तर त्यांनी मला बोलावलं। मग मी त्यांच्याकडे गेलो। GST ऑफिसला आयकर विभागाला मी भेट दिली। त्यांनी मग म्हटले की हे खरं काय सांग। तर मग त्यांनी म्हटलं की पोलीस स्टेशनला तक्रार कर, नाहीतर तू फसशील, नाहीतर तुझ्या नावाने आम्हाला कारवाई करावी लागेल। तर पोलीस स्टेशनला मी तक्रार केली। कुणी माझी पोलीस स्टेशनने तक्रार घेतली नाही, ना धाबा, ना गोंडपिंपरी, ना चंद्रपूर। मग मी चंद्रपूरला SP साहेबांना मी पत्र दिलं, पत्र पाठवलं। मग त्यानंतर मग मी त्यांना लिखितमध्ये दिलं की त्यांनी असं म्हटलं की आम्हाला लिखितमध्ये दे की शिवाजी नावाची ट्रेडिंग कोणतीही कंपनी तुने बनवली नाही किंवा तुझी याच्यात काही म्हणजे संबंध नाही। तर मी त्यांना लिहून दिलं सगळं की मी माझा सगळा बायोडाटा 2023 पासून तर 2013 पासून 23 पर्यंत जिथं गुजरातला मी काम करत होतो, KFC, पिझ्झा हट, बर्गर किंग, कुठेही, ते सगळं पुरावे त्यांना मी दिलं की मी इथं काम करतो। सगळी सॅलरी स्टेटमेंट सगळ्या गोष्टी मी त्यांना दिलं की मी इथं काम करत होतो। मग त्यांनी मला म्हटलं की आम्ही हे फाईल क्लोज करतो की म्हणजे मग तू सोडून जाशील। मग त्यानंतर माहित झालं की आणखी 2025 मध्ये असंच सेम सिनेरियो झाला आणि माझ्या घरी असंच लेटर येऊन लागलं। मग मी बाबाला म्हणलं की ते तसं राहू दे की हा एक प्रकरण वाढत चाललाय, म्हणून मला भीती वाटायला लागली। त्यामुळे मी आज डॉमिनोज मध्ये आता मी जॉब करतो। मी तिथून 12 तारखेला सोडून मी आलो आणि ह्या सर्व काम मी आता करून राहिलो। माझी एवढीच मागणी आहे की या सर्व गोष्टी तातडीने सगळ्या गोष्टी झपाट्याने काहीतरी शोधाशोध करावा आणि माझी सुटका या गोष्टीतून व्हावी।